रस्ता रोको करायचा क्रिकेट वेड्या देशात फुटबॉल वेडे शहर म्हणून कोल्हापूरची एक विशेष ओळख आहे। कोल्हापुरातील फुटबॉल सामन्यावेळी होणारी खेळाडू आणि नागरिकांची गर्दी यामुळे कोल्हापूरचा फुटबॉल नेहमीच चर्चेत असतो। अशाच पद्धतीने कोल्हापूरच्या फुटबॉलचे जे यश आहे ते आतापर्यंत आजवर खेळाडूंनी राखलंय। मात्र कोल्हापूरच्या फुटबॉलची चर्चा एका वेगळ्याच प्रकारची आता बघायला मिळते। कोल्हापुरातील एका स्पर्धेवेळी खेळाडूंमध्ये झालेल्या हाणामारीचं हे जी चर्चा आहे त्यामुळेच कोल्हापूरचा फुटबॉल एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत येऊ लागलाय। त्याचं झालं असं की कोल्हापुरातील विविध फुटबॉलच्या स्पर्धांप्रमाणेच एक स्पर्धा उत्तरेश्वर चषक फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती आणि या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सामना सुरू असतानाच पाटाकडील या संघाच्या एका खेळाडूचा शिवाजी तरुण मंडळाच्या एका खेळाडूला धक्का लागला आणि या दोन्ही खेळाडूंची मैदानातच जुंपली। पुढे दोन्ही टीमचे खेळाडू एकमेकांना भिडू लागले आणि शांततेत सुरू असलेला अंतिम सामना हा गालबोटीत रूपांतरित झाला। मात्र हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाही। मॅच मध्ये पुढे देखील पाटाकडील या टीमच्या 2-0 आघाडीवर असताना सामन्यातील अखेरच्या काही मिनिटांमध्ये धक्काबुक्की झाली। खरं तर या पाटाकडीलच्या मिडफिल्डर असलेला एका खेळाडूचा धक्का शिवाजीच्या स्ट्रायकर खेळाडूला लागला आणि मैदानात पुन्हा तणावाचं वातावरण निर्माण झालं। यावेळी टीमचे राखीव असलेले खेळाडू आणि जे ऑफिशियल्स आहेत ते देखील मैदानात उतरले आणि एकमेकांशी भिडू लागले। त्यामुळे या वादावादीचं रूपांतर हाणामारीत झालं आणि मैदानातच ही सगळी हाणामारी सुरू झाली। यावेळी प्रेक्षकांनी देखील मैदानातून बाटल्यांचा खच टाकला आणि या खेळाडूंवर कारवाई करण्याची मागणी केली। मात्र यावेळी पोलिसांनीच देखील खेळाडू ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते। त्यामुळे सौम्य लाठीमार केल्यानंतर हे खेळाडू आणि ऑफिशियल्स बाजूला झाले। यानंतर पुन्हा जे खेळाडू होते त्याचबरोबर जे ऑफिशियल्स होते या सगळ्यांची एक बैठक पार पडली आणि झालेल्या चर्चेत काही खेळाडूंवर रेड कार्ड दाखवण्याचा जो कारवाई आहे ती करण्यात आली। याच्यानंतर दोन्हीकडच्या 7 खेळाडूंना घेऊन पहिल्यांदाच फुटबॉलचा सामना खेळवण्यात आला। हा उर्वरित सामना पुढे पार पडला। मात्र सध्या 11 जणांना हे रेड कार्ड त्यावेळेस दाखवण्यात आलं होतं। हे सगळं झाल्यानंतर आता कोल्हापूरचा फुटबॉल या सगळ्या प्रकारामुळे हाणामारीत झालेला कोल्हापूरचा फुटबॉल अशा पद्धतीने चर्चेत येऊ लागलाय। खरं तर कोल्हापूरच्या फुटबॉलचा इतिहास हा फार मोठा आहे आणि त्यामुळेच अख्ख्या भारतातील लोक कोल्हापूरच्या फुटबॉलकडे एका वेगळ्या नजरेने पाहतात। मात्र या हाणामारीमुळे काहीसं गालबोट या प्रकाराला कोल्हापूरच्या फुटबॉलला लागल्याचं बघायला मिळते। या सगळ्यामध्ये कारवाई कुणाकुणावर होणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र खेळाडूंनी खेळाकडे एक खेळ म्हणूनच बघितलं पाहिजे हे देखील नक्की दिसतंय। महासत्ता लाईव्हसाठी मी साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।